नमस्कार मित्रांनो. ड्रीम इलेव्हनच्या नादात बरेचसे लोकांनी स्वतःचं बँक अकाउंट झिरो केले. हो, झिरो केले. कर्ज घेतले, कर्जही फेडायचं अवघड आहे. परंतु हा नाद काय सुटत नाही आणि करोडपती होण्यापेक्षा भिकारपती नक्कीच होत आहे ड्रीम इलेव्हनच्या नादाने. उदाहरणार्थ पहा, एक कॉन्टेस्ट आहे ड्रीम इलेव्हनवरच. आता हा पहा, याच्यामध्ये तुम्ही 4 करोड मिळवणार, एक नंबर ज्याचा येईल तो. पण हा कॉन्टेस्टची साईज बघा किती आहे बघा, 1,86,83,529 टीम लागणार आहे त्याच्यात. 1,86,83,529 आणि एका टीमची किंमत आहे लावण्यासाठी 49 रुपये. विचार करा, जवळजवळ 2 कोटी टीममधून तुमची एक टीम सिलेक्ट होणार आणि जिला 4 कोटी मिळणार. मग विचार करा, एकाच टीमचा रेट जवळजवळ 50 रुपये आहे. 2 कोटी गुणिले 50, कंपनीला किती प्रॉफिट असेल. आणि करोडपती होण्यासाठी एवढं सोपं नाही. आयुष्यभर एखाद्या नशिबाने लागू शकतं. त्याचा हे पर्सेंट आहे, लक्षात ठेवा. 0.5 टाईम 0 आणि 0.5 म्हणजे झिरोच्याही नगण्य टक्का, अतिशय झिरोच्या झिरो मिळणार बघा. पहिल्याला 4 कोटी मिळणार, बाकीच्यांचं काय लाख रुपये मिळणार. पण घालवणार किती तुम्ही? लाखो घालवणार. मोह फार वाईट असतो 4 कोटीचा, हा तो सुटत नाही. परंतु हा मोह सुटूनही मी तुम्हाला आज अशा ॲपविषयी माहिती सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जिंकला तरी तुम्हाला 30% TDS GST देण्याची गरज नाही. डिपॉझिटला आहे ते ॲप भरल. ते कसं भरल, किती प्रॉफिट आहे याच्यावरूनच बघा तुम्ही. जवळजवळ 2 कोटी गुणिले 50 करून बघा, तुम्हाला कळून जाईल किती प्रॉफिट असतो कंपनीकडं. बरं, ते जाऊ द्या. आता डायरेक्ट ॲपविषयी बघूया माहिती आपण. हे जे ॲप आहे, बूम 11 नावाचं ॲप आहे. आणि लक्षात ठेवा, बॉबी देओल आणि यजुवेंद्र चहल याचे ॲम्बॅसिडर पण आहेत. ट्रस्टेड ॲप आहे. या ॲपमध्ये तुम्ही खेळल्यानंतर तुम्हाला TDS आणि GST अजिबात लागणार नाही. खेळायचं कसं त्याविषयी सांगतो. त्याच्या अगोदरच 1 महिन्याचं प्रॉफिट. आज 3 तारखेला सुरू केलेला खेळ आहे. आज 17 तारीख आहे, म्हणजे जवळजवळ 17 ते 18 दिवसात मी किती प्रॉफिट केला आणि किती लॉस केला तो पण दाखवतो मी एकदा. आता हे माझ्या अकाउंटमध्ये बघा, 20,447 रुपये आता शिल्लक आहेत. परंतु मी विड्रॉ केलं आहे का, तर केलं आहे. किती केलं आहे विड्रॉ हिस्ट्री दाखवतो. हे बघा, सुरुवातीपासून करतो. 6 तारखेला मी विड्रॉ केलं आहे 4251 रुपये. त्याच्यानंतर 9 तारखेला विड्रॉ केलं आहे 1501 रुपये. 10 तारखेला पण विड्रॉ केलं आहे 1116 रुपये. 12 तारखेला थोडं जास्त विड्रॉ केलं आहे 30,060 रुपये. 13 तारखेला पण केलं आहे 500 रुपये. 14 तारखेला पण केलं आहे 4,000. 15 तारखेला पण केलं आहे 12,123 आणि 16 तारखेला पण केलं आहे 4,506 रुपये. म्हणजे विड्रॉ आहेत. मग विड्रॉ करण्यासाठी मी खेळत असेल तर डिपॉझिटही केलं असेलच ना, तर डिपॉझिट पण बघूया. पहा, मी प्रॉफिट दाखवणार आहे तुम्हाला. कसं खेळायचं ते पण सांगणार आहे. या पद्धतीने खेळाल तर तुम्ही लखपती नक्कीच व्हाल. किती वेळ लागेल ते सांगू शकत नाही. जसं तुमचं अमाऊंट असेल, डिपॉझिट अमाऊंट जेवढं करणार त्याविषयी त्या संदर्भात ते आहे. जेवढं जसं खेळाल, जी स्ट्रॅटर्जी वापरणार तुम्ही ती पण सांगणार आहे. मी कुठली वापरतो, तुम्ही कुठली वापरा ते पण सांगणार आहे. त्याच्यानंतर पहा पुढं, आता मी डिपॉझिट किती केलं ते दाखवतो. आता याच्यात एक नियम असतो बघा. तुम्ही समजा जिंकलात, आता हे तुमच्या समोरच दाखवतो. हे मी जिंकलो आहे. किती जिंकलो आहे? 2,334 रुपये. याला विड्रॉ करण्यापेक्षा ट्रान्सफर वॉलेट केलं किंवा वॉलेट ट्रान्सफर केलं तर तुम्हाला 3% एक्स्ट्रा मिळतात बघा. तर माझ्याकडे किती आहेत? 2,334 आहे. 2,334 हे जर मी ट्रान्सफर केले तर 70 रुपये मला ॲडिशनल कंपनी देणार. बघा, करून दाखवतो बघा. केलं. आता युअर रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. आता रिक्वेस्ट केली. आता ही जर माझं इथं अमाऊंट होतं कुठं विनिंगमध्ये, तो कुठं गेलं? डिपॉझिटमध्ये केलं. या पद्धतीने मी बरंचसं केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचा गैरसमज असा होईल की मी ते डिपॉझिट केलेलं नाही, ते त्यातलंच ट्रान्सफर तिकडे केलेलं दाखवतो. आता बघा, आता हेच
आता हे 70 रुपये मला आलेत पहा. डिपॉझिट एक्स्ट्रा कॅश आला आहे. आता मी फक्त डिपॉझिट दाखवणार आहे तुम्हाला. डिपॉझिट बघा आता हे 70 रुपये ते पण डिपॉझिट पण दाखवतं काय डिपॉझिट एक्स्ट्रा. आणि पहा डिपॉझिट किंवा विनिंगमधून मी तिकडे ट्रान्सफर केले म्हणून दाखवतं आहे. हे दोन्ही पण धरायचे नाही आपण. धरणार कुठलं बघा, खाली सगळ्यात सुरुवातीला बघा मी डिपॉझिट किती केलं आहे. सगळ्यात सुरुवातीला डिपॉझिट मी केले 10,000 रुपये. 10,000मध्ये पहा 10,000 डिपॉझिट केल्यामुळं मला एक ऑफर होती. ऑफर कोड होता MH1234 असा कोड टाकला होता मी, म्हणजे सुरुवातीला डाउनलोड केल्यानंतर ते कोडचा बेनिफिट मग मला 400 रुपये मिळाले. 400 रुपये मिळाले बघा कॅशबॅक. म्हणजे ते झालं माझं 10,400 रुपये. बरं त्याच्यानंतर काय झालं, एक मॅच जिंकलो होतं मी. त्याचं मला 4,251 रुपये काहीतरी झाले होते. ते मी वॉलेट ट्रान्सफर केलं बघा. वॉलेट ट्रान्सफरचं किती आलं मला 127 रुपये एक्स्ट्रा आले. म्हणजे हे डिपॉझिट माझं अजूनही किती 10,000चं आहे बघा. त्याच्यानंतर डिपॉझिट बघा, हे पण डिपॉझिट नाही, हे पण डिपॉझिट नाही, हे पण डिपॉझिट नाही, हे पण डिपॉझिट नाही. पुढचं डिपॉझिट बघा, डिपॉझिट कॅश 2,693 2,693 समथिंग बघा. आता ते 12,500 धरूया आपण समथिंग डिपॉझिट आत्तापर्यंत माझं. त्याच्यानंतर डिपॉझिट बघा, डिपॉझिट कॅश इथं पण डिपॉझिटच आहे. ते 12 आणि 5 17 17,500 डिपॉझिट धरूया आता. त्याच्यानंतर आणखी डिपॉझिट आहे का, आहे डिपॉझिट कॅश नाव आहे बा. किती येते 1,203 रुपये. 17,500 आणि 18 धरूया, कमी आहे तरी 18,000 धरू. 17,500 18,500 रुपये धरून टाकूया. कॅडचं नाही 200 एक्स्ट्रा तर कुठं राहू द्या कॅडचं. बरं किती झालं आहे 18,500. आणखी कुठं डिपॉझिट कॅश आहे, हे बघा 7,000 कॅश आहे. 18,500 प्लस 2 धरा समथिंग 25,000 माझं डिपॉझिट. आणखी कुठं आहे का, कुठंच नाही. 25,000 डिपॉझिट आहे बरोबर. 25,000 डिपॉझिट माझं आत्ता ऑलरेडी डिपॉझिटेड कॅशमध्ये आहे 20,255 रुपये. म्हणजे माझा एक 5,000चा डिफरन्स आहे. किती 5,000चा. परंतु मी विड्रॉ किती केले तो विचार करा. किती विड्रॉ किती केले, विड्रॉ हिस्ट्रीमध्ये बघा 30,000 तर पहिल्यांदाच विड्रॉ केलं आहे. त्याच्यानंतर 12,000 असं सगळं जर हे कॅल्क्युलेशन केलं तर माझं 60,000 ते 65,000 रुपये विड्रॉ आहे. आणि आणखी 20,000 कॅश कुठे डिपॉझिटमध्ये. अशा पद्धतीने मी 60,000 प्लस फक्त आणि फक्त किती दिवसात 15 दिवसात जिंकलो आहे. फक्त 15 दिवसात. कारण का मॅच चांगले होते इथे आणि मॅचचा अभ्यास पण करायला लागतो. टेन्शन घेऊ नका, मी पण टीम टेलिग्रामला देईल तुम्हाला. मी ज्या टीमने खेळतो ते पण खेळण्याची पद्धत महत्त्वाची लक्षात टाका. नियम सगळ्यात आता हेच MI वर्सेस सनरायझर हैदराबादचं आहे बघ. ही जी आहे ग्रँड लीग 3 करोडचं प्राईज पोल आहे. कधीच खेळायचं नाही, कधीच खेळायचे नाही बघा. नियम फार महत्त्वाचे आहे. नियम जर चुकलात तर तुम्ही लॉसमध्ये नक्की जाणार. ग्रँड लीग कधीच खेळायची नाही. एक टीमपेक्षा जास्त टीम करायच्या नाही. एक टीमपेक्षा जास्त टीम करायच्या नाही. दुसरा नियम. तिसरा नियम, खेळताना 3 मेंबरशिवाय कुठलीच लीग खेळायची नाही. आणि एक पहा, ह्या ॲपमध्ये एक 50,000चा एक फ्री कॅश गिव्हे असतो. तो गिव्हे कायम लावायचा. तो गिव्हे कायम, कारण फ्रीमध्ये असेल तर लावायचाच. हे बघा मी पण लावला, तो लावायचाच. त्याच्यानंतर बघा आता सगळ्यात अगोदर कॉन्टेस्ट दाखवतो तुम्हाला. मिनी लीग आहे. मिनी लीग पण खेळायची नाही, अजिबात खेळायचे नाही. फ्री गिव्हे कायम खेळायचा. त्याच्यानंतर पॉवर प्लस अजिबात खेळायचं नाही. फॅक्टर कॉन्टेस्ट अजिबात खेळायचं नाही. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स कॉन्टेस्ट अजिबात खेळायचं नाही. बॅटल कॉन्टेस्ट अजिबात खेळायचं नाही. ग्रो अप कॉन्टेस्ट अजिबात नाही खेळायचं. सुपर प्लस अजिबात नाही खेळायचं. हॉट कॉन्टेस्ट अजिबात नाही खेळायचं. त्याच्यानंतर बिगिनर ते पण नाही खेळायचं. त्याच्यानंतर ओनली लिजंड अजिबात नाही खेळायचं. बूम 11 स्पेशल हे पण नाही खेळायचं. हेड टू हेड खेळू शकतात. त्याच्यानंतर बघा तुम्हाला सेफ आणि सिक्युअर असेल तर हेड टू हेड, पण मी ते रिकमेंड करत नाही प्रॉफिटमध्ये कायम राहण्यासाठी. त्याच्यानंतर पहा चॅम्पियन कॉन्टेस्ट, हे विनर टेक ऑल हे कायम खेळायचं बघा. हेच मी खेळतो आहे आणि कसं खेळतो आहे ते पण इथं सांगतो आहे. आता सगळ्यात अगोदर बघा 3,500 म्हणजे 3,500च्या कॉन्टेस्ट. हे कधीच लावायचं, पण कधी लावायचं ते सांगणार आहे. सगळ्यात अगोदर सगळ्यात शेवट यायचं पाहिजे याच्यामध्ये. सगळ्यात अगोदर तुमचं बजेट फारच कमी असेल
बजेट फारच कमी असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही 3 मेंबरमध्ये म्हणजे तुमचं अगदीच 1000 2000 3000 किंवा 5000पर्यंत बजेट असेल तर तुम्ही प्रेफर करा 18 रुपयानेच खेळायचं. जर हे हरलात, कारण का तुम्ही विद्यार्थी असाल काही असाल तर तुम्हाला जर 30 रुपये जर मिळत असतील एका मॅच मागं तर एकदम वेल इनप आहे ते. कोटीचा मोह सोडा, लाखाचा मोह सोडा. परंतु तुम्ही वेल सेटल असाल, 30 ते 40,000 रुपये महिना तुमचं इन्कम असेल किंवा तुमच्याकडे ते शिल्लक असतील तर यापेक्षाही बेस्ट कॉन्टेस्ट देणार आहे. पण विद्यार्थ्यांसाठी सांगतो हे कॉन्टेस्ट खेळा. कुठलं? 18 रुपयाचं. हे जर हरलात तर पुढं 25चं खेळा. हे हरलात तर 36चं खेळा. ते पण हरलात तर 54चं खेळा. त्यानंतर ते पण हरलात तर 75चं खेळा. तेही हरलात तर 125चं खेळा. त्याच्यानंतर तेही हरलात तर 180चं खेळा. त्यानंतर तेही हरलात तर 250चं खेळा. तेही हरलात तर 355चं खेळा. त्याच्यानंतर तेही हरलं तर 530चं खेळा. त्याच्यानंतर तेही हरलात तर 710चं खेळा. त्याच्यानंतर तेही हरलात तर 900 रुपयाचं खेळा. आणि तेही हरला तर 1080चं खेळा. आणि तेही हरलात तर 1360चं खेळा. तेही हरला तर 1620चं खेळा. तेही हरलं तर 1850चं खेळा. आणि तेही हरलं तर 2620चं खेळा. आणि तेही हरलं तर सगळ्यात शेवटी 3500चं खेळा. आणि याच्यातलं एकही जिंकला नाहीत तर फॅन्टसीचा नाद सोडून द्या. ते तुमच्यासाठी बनलंच नाही. कारण एवढे कॉन्टेस्ट जर हरत असाल तर एक्सपर्टही थर्ड क्लास आहे तुमचा. आणि त्याच्यानंतर हे तुम्ही जे खेळताय तुमचं नॉलेजही थर्ड क्लास आहे. आणि असं कधीच होत नाही की सलग एवढे कॉन्टेस्ट तुम्ही हरला आहे. पण एकाच मॅचमध्ये एवढे सगळे लागलं तर हरणार. मॅचची वाट बघा. एकाच मॅचमध्ये सगळे इन्व्हेस्टमेंट करू नका. जसे एक्सपर्ट जरी असेल कुठला तरी त्याच्या टीम कॉपी करताना प्रत्येक मॅचला तो वेगवेगळा अभ्यास असतो. त्याचा अभ्यास राईट 2-4 मॅचमध्ये लागतोच. 10 मॅचमध्ये आरामसात एक मॅच निघते. एक मॅच जरी निघली तर तुमची विनिंग परफेक्टली होणार आहे. या स्ट्रॅटर्जीला म्हणतात मार्टँगल स्ट्रॅटर्जी. ही स्ट्रॅटर्जी डेव्हलप आहे युरोपियन कंट्रीमध्ये आणि प्रूव्हन आहे. आणि त्याचा मी अभ्यास आणि मी काय करतो तेही सांगणार आहे. लक्षात ठेवा. आता हे विद्यार्थ्यासाठी सांगितलेलं आहे मी. आणि समजा तुम्ही इथं जिंकलात 54 रुपयाला जिंकलात तर 54च परत खेळायचं नाही, पुढं जायचं नाही. परत डायरेक्ट 18ला यायचं, सुरुवातीपासून यायचं. आणि त्याच्यानंतर पुढं गेलात 355ला जरी जिंकलात तुम्ही तर 355च्या पुढं जायचं नाही, खाली सुरुवात तिथून करायची. कारण विद्यार्थी आहात, बजेट तुमचं फार कमी आहे. त्यामुळं बजेटच्या हिशोबात खेळायचं. आता पहा, ज्यांचं बजेट चांगलं आहे 30,000पर्यंत ज्यांचं बजेट आहे, 30 किंवा 20 किंवा 10पर्यंत ज्यांचं बजेट आहे, 10पर्यंत असलं तरी चालेल, काय अडचण नाही. 10पर्यंत ज्यांचं मी तर सुरुवात 10नेच केली, तुम्हाला तर दाखवला डिपॉझिट रेट किती केली. ज्यांचं 10,000 बजेट आहे त्यांनी कसं खेळायचं बघा. पण त्यांच्यामध्ये बॅकअपसाठी पण 10 ते 15,000 रुपये पाहिजे. सुरुवात करायची मोठ्याने करू शकतात तुम्ही तुमच्या बजेटवर. मी तर प्रेफर करेन 125नेच खेळा तुम्ही. मोठं जरी बजेट असेल, सुरुवात तुमची परफेक्टली स्ट्रॅटर्जी पैसे जमा झाले बेस्टमध्ये तर तुम्ही मोठी क्वांटिटीमध्ये खेळायला सुरू करू शकतात. बघा मी कसं खेळतो आहे बघा. मी सुरुवातीला सुरुवातीपासून 355चा कॉन्टेस्ट खेळतो. फिक्स खेळतो 355चा. 355चा कॉन्टेस्ट लावतो. जिंकलो तरी तोच लावतो, हरलो तरी पण तोच लावतो. 2 वेळा हरलो तरी तो लावतो, 3 वेळा हरलो तरी तो लावतो. पण सलग 3 वेळा जर हरलो तर मी लावतो 530चा. हाच तो माझा चौथा कॉन्टेस्ट. बघा, चौथा कॉन्टेस्ट. जर 530लाही हरलो, बॅड लक असेल, तर माझा कॉन्टेस्ट असतो 710चा. 710लाही जर हरलो, 5व्यांदा हरलो तर 6व्यांदा मी लावतो 900चा कॉन्टेस्ट. 6व्यांदाही हरलो तर माझा असतो 1080 रुपयाचा कॉन्टेस्ट 7व्यांदाही हरलो तर 1360चा माझा असतो पुढचा कॉन्टेस्ट 1360चा. कितव्यांदा? 8व्यांदाही हरलो तर माझा असतो पुढचा कॉन्टेस्ट 1620चा. आणि जर म्हणजे 9व्यांदा असतो माझा 1620चा. आणि जरी 9व्यांदा हरलो तर माझा डायरेक्ट कॉन्टेस्ट असतो 2620चा. 2620चा. कितव्यांदा? 10व्यांदा. जर 10व्यांदाही हरलो, बघा 10व्यांदाही हरलो तरी ताकद आहे माझी. 10व्यांदाही हरलो तर 11व्यांदा माझा कॉन्टेस्ट असतो कुठला? 3500चा. 3500चा. तिघा जणातच असतो आहे. लाईक कोटी लोकांना बीट करायचं नाही, फक्त तिघांनाच बीट करायचं आहे. तिघामध्ये माझा 1 नंबर आला तर मला 10,000 येणार आहेत. 2600मध्ये 7,500 येणार. परंतु माझं बॅड लक असलं, तेही हरलो, झालं तर एकदा लक्षात ठेवा, तेही हरलो तर माझा कॉन्टेस्ट असतो डबल. म्हणजे 7,000 रुपयाची रिस्क घेण्याची ताकद आहे 2 कॉन्टेस्ट.
तेही हारलो तर पुढची माझी 14,000 पण रिस्क घेण्याची ताकद आहे. आणि त्यात एकदाही जरी जिंकलो तर मी प्रॉफिटमध्ये असणार. आणि कधीही जिंकलो याच्यातले कुठल्याही तरी मी जाणार कुठं 355ला जाणार. 355ला माझी हाव अपेक्षा जास्त वाढवत नाही. 355 आहे का 355च. आणि 100% जिंकतो मी, मला खात्री आहे त्याची. आणि जरी हे समजा जरी याच्यातून बॅड लक झालं तर कसं मी सांगितलं आहे, पण T10 सारख्या मॅच असतील ज्यांच्यात काहीच भरोसा नाही फिक्सिंग वगैरे, तर त्याही खेळतो मी. आणि त्या खेळतो कितीने माहिती आहे, 125 रुपयाने. बघा 60-70 हजार रुपये किंवा ती 60 धरले 80,000 रुपये कमवणारा माणूस 15 दिवसात तो 125चा कॉन्टेस्ट खेळतो. तुमच्यासारख्याला असे 10,000 दिसतात 3,500च्या पुढं. 10,000 लावा 10,000. हे मूर्खपणाचे लक्षण आहे. तुमचं बजेट फारच कमी असेल तर सांगितलं मी 18पासून, किंवा एखाद्याला रेग्युलर 100-50 रुपयाची इन्कम व्हावी ही अपेक्षा असेल, त्यासाठी बेस्ट कॉन्टेस्ट आहे 54 रुपयाचा. 54चाच खेळा. मी 355चा खेळतो, मी तुम्हाला तो प्रेफर करत नाही. रेग्युलर जो असेल तो 54 रुपयाचा कॉन्टेस्ट नक्कीच खेळू शकता. 54चा खेळा, माझ्याबरोबर खेळा तरी चालेल. 54चा खेळा. 54 हारलात तर परत 54 लावा, तरी हारलात तरी 54 लावा. 3 वेळा हारलात तर 3 वेळा हारल्यानंतर चौथ्यांदा 75चा लावा. 75चा एकदा जिंकला तर परत 54वर या. असं जर केलं, तुम्ही स्ट्रॅटजी ठेवली तर नक्कीच तुम्ही सक्सेसफुल होणार. आणि माझ्यासारखंच 15 दिवसात 60,000 ते 70,000 रुपयाची कमाई आरामसात करून जाऊ शकता. आता विड्रॉ कसा करायचा आणि किती फास्ट. आता मी आता आता ते ट्रान्सफर केलं त्याच्यामुळे विड्रॉ करू शकत नाही. पण विड्रॉ किती कमी केलेले आहेत मी तुम्हाला दाखवलं त्याची प्रोसेस. जर मला कमेंटमध्ये सांगितलं तुम्ही विड्रॉची प्रोसेस दाखवा तर नक्की दाखवणार, काही अडचण नाही. आता पहा, हे ॲप आहेत, हे ॲपला कुठलाही काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर मी सॉल्व करावा अशी तुमची इच्छा असेल तर माझ्या रेफर लिंकने तुम्ही हे ॲप डाउनलोड करणं फार गरजेचं आहे. आणि रेफर कोड सगळ्यात महत्त्वाचा MH1234 हा टाकणं फार गरजेचं आहे. हा कोड टाकला तुम्ही तर तुम्हाला कुठलीही अडचण आली तर एका सेकंदात कमेंटमध्ये टाका व्हिडिओच्या, एका सेकंदात तुमचा प्रॉब्लेम पुढच्या कमेंट बघितल्या सॉल्व करणार. किंवा तुम्ही टेलिग्राममध्ये जेव्हा जॉईन व्हाल किंवा मला पर्सनल वैयक्तिक तुम्ही टाकू शकतात, तुम्हाला टेलिग्रामचा वैयक्तिक ID पण मिळून जाईल. रेफर कोडनेच जा, भविष्यात कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. विड्रॉचा असू द्या, अकाउंटचा असू द्या, KYCचा असू द्या, कुठलाही प्रॉब्लेम पुढच्या 1 सेकंदात सॉल्व केला जाईल. आता पहा, आता याच्यानंतर आणखी वैशिष्ट्य काय काय हे बघा. कॉन्टेस्ट दाखवायचं, हे कॉन्टेस्ट आहे बघा. याच्यात तुम्ही हे 2 कॉन्टेस्ट अगोदर आहेत, पुढचा एक येणार आहे तुमचा असेल. किंवा कॉन्टेस्ट फुल होतात. नंबर 2चं ॲप चाललं आहे मार्केटमध्ये. ड्रीम 11 जसं आहे सेम तसंच आहे. पॉईंट सिस्टीम पण सेम आहे, बदल काहीच नाही. ब्रँड ॲम्बेसेडर पण सांगितलं तुम्हाला. यजुवेंद्र चहल आहे, बॉबी देओल आहे. ट्रस्टेड ॲप आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि याच्यात जर ग्रँड लीग तुम्हाला असलच इच्छा, खेळू नका तर मी स्पष्ट सांगितलं आहे. जर असलच इच्छा तर ग्रँड लीगला टॅप करा. आणि याच्यातही ग्रँड लीग चांगली असते, लक्षात ठेवा. ड्रीम 11पेक्षा चांगली ऑफर येते. फर्स्ट प्राईजला 30 लाखपर्यंत प्राईज दिलं जाते. आणि ऑफर पहा सगळ्यात महत्त्वाची बघा. ऑफर आहे, जर तुम्ही टीम केल्या तर 20वी टीम तुम्हाला फ्री असते. त्याच्यानंतर 40वी टीम फ्री असते, 60वी टीम फ्री असते. आणि त्याच्यानंतर 95वी पण टीम, म्हणजे 95पर्यंत टीम इथं बनवू शकतात तुम्ही. आणि प्राईज फुल चांगलं असतं, लक्षात ठेवा. आणि जिंकण्याचे चान्सेस ते काढल्यापेक्षा इथं तर नक्कीच बरे आहे, कारण इथं कमिशन कमी घेतलं जातं. आणि TDS जे आपण अमाऊंट ॲड करतो ड्रीम 11ला, तुम्हाला TDS चार्जेस लागतात. ते TDS पण इथं फ्री आहे. बोनसच्या स्वरूपात तुम्हाला लगेच रिटर्न तुमच्या अकाउंटमध्ये मिळतं. आणि विड्रॉ जेव्हा करतात, जेव्हा TDS लागतो तुम्हाला, अगोदर GST लागतो, नंतर TDS लागतो. जेव्हा विड्रॉला TDS लागतो, TDS पूर्ण कंपनी पेड करते. त्याच्यामुळे TDSचं पण टेन्शन या ॲपमध्ये नाही. कायम प्रॉफिटमध्ये राहणार 3 मेंबर खेळला तर. 4 मेंबर खेळला तरी पण थोडीशी रिस्क असेल, पण ग्रँड लीग खेळला तर कायम लॉसमध्ये राहणार. कुठलंही ॲप असू द्या, मी स्पष्टपणे सांगतो. आणि हे ॲप नक्की डाउनलोड करू शकता तुम्ही, जर ड्रीम 11 खेळण्याचा तुम्हाला नादच असेल तर. तोही नाद मोडेल आणि प्रॉफिटमध्ये राहाल. आणखी काही अडचण असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. रेफर कोड आणि ते सर्व मी कमेंटमध्ये देणार आहे. चला, ओके.
काही प्रॉब्लेम असतील तर हे बघा, ह्या असं तुम्ही हेल्पलाईन पण आहे, हेल्प डिस्क आहे, कधी त्यांना इथूनही कॉल करू शकतात किंवा तुम्हाला कॉल कॉन्टॅक्ट नंबर पण आहे यांचा. तुम्ही ह्या टोल फ्री नंबरवर, व्हॉट्सअप नंबर आहे ते, या सपोर्ट नंबर आहे, ईमेल आय डी आहे. आणि हे लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं यांचं बोंबिल यांचं ऑफिस मध्य प्रदेशमध्ये होतं, ते आता मुंबईमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन सपोर्ट चांगला मिळेल तुम्हाला ह्या ॲपमध्ये. नक्कीच तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकतात असं मला वाटतं आहे, कारण मी स्वतः ह्या ॲपमध्ये चांगलं प्रॉफिटमध्ये आहे. ओके. कंटेस्ट कोड इन्व्हाइट मित्रांनी इन्व्हाइट जरी केलं तर बोनस जरी मिळत असेल मित्रांना, तर बोनसचा आहारी मित्रांना घालू नका. रेफर कोड MH1234 हाच टाकायला लावा, कारण भविष्यात येणारे सगळे प्रॉब्लेम ह्या रेफर कोड टाकल्यामुळे मी सॉल्व करू शकतो याची खात्री मला आहे. ओके. आणि काही प्रॉब्लेम असेल ॲपमध्ये येणार असेल भविष्यात, ते तुम्हाला लवकरात लवकर अलर्ट करू शकतो. चला तर खेळूया आपण सर्वच या बूम11 ॲपमध्ये. तुम्हाला टेलिग्रामची लिंक पण यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. प्रत्येक वेळ टाकत बसणार नाही, माझ्या अपेक्षाने तुम्ही टेलिग्राममध्ये वॉच वगैरे यायची इच्छा असेल तर या. तुम्ही जर स्वतःचं स्किल बेस्ड वापरत असाल तर तुमच्या स्किलने खेळा, पण नक्कीच 3 मेंबर ट्राय करा. ओके. आणि फ्री कॉन्टेस्ट आहेत, प्रत्येक मॅचला 50-50 हजाराचं गिव आहे, ते रोज खेळा. पैसे नसतील तरी डाउनलोड करा आणि नक्कीच खेळा. माझ्या लिंकने जर डाउनलोड केले तर आणखी मी प्लस गिव करण्याचा प्रयत्न करणार मेंबरसाठीच, आणि त्यावेळेला तेही गिव तुम्हाला मिळतील. ओके. धन्यवाद. चला तर भेटूया आपण नंतर तुमच्या प्रॉफिट सहित.